नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळूच्या काही ठळक घडामोडींकडे. ठाणे शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची समन्वय बैठक संपन्न. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची समन्वय बैठक शुक्रवारी नरेंद्र बल्लाळ सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. गणेशोत्सवाच्या काळात निर्माण होणाऱ्या विविध समस्या, मंडळांच्या अडचणी आणि प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात भाविक आणि नागरिकांची गर्दी होत असल्याने वाहतूक व्यवस्थापन, मंडप उभारणीसाठी परवानग्या, वीज आणि पाणी व्यवस्था, स्वच्छता, अग्निसुरक्षा, सुरक्षा व्यवस्था तसंच गणेश मूर्ती विसर्जनाचं नियोजन या संदर्भात बैठकीत चर्चा झाली. मंडळांना परवानग्या घेताना येणाऱ्या अडचणी तसंच उत्सवाच्या काळात आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांबाबतही प्रतिनिधी प्रशासनासमोर आपले मुद्दे मांडले. गणेशोत्सव हा ठाणे शहरातील नागरिकांसाठी श्रद्धा आणि उत्साहाचा महत्त्वाचा सण असून मोठ्या संख्येनं नागरिक या उत्सवात सहभागी होतात. त्यामुळे सार्वजनिक मंडळांनी नियमांचं पालन करून प्रशासनाला सहकार्य करावं, तसंच ध्वनी प्रदूषण, वाहतूक कोंडी आणि नागरिकांना होणारा त्रास टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन यावेळी करण्यात आलं. विसर्जनाच्या दिवशी होणारी गर्दी लक्षात घेऊन विसर्जन मार्ग, कृत्रिम तलाव, सुरक्षा व्यवस्था, वैद्यकीय सुविधा आणि स्वच्छता यांचं योग्य नियोजन करण्यावरही भर देण्यात आला. पोलीस प्रशासन आणि महापालिका प्रशासनाने गणेशोत्सव मंडळांशी सातत्यानं समन्वय ठेवण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली. महापालिका प्रशासन, पोलीस विभाग, गणेशोत्सव समन्वय समिती आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं यांच्यात योग्य समन्वय राहिल्यास गणेशोत्सव अधिक शिस्तबद्ध, सुरक्षित आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडता येईल, असा विश्वास या बैठकीत व्यक्त करण्यात आला. खरं तर ही उशिरा बैठक घेण्यात आलेली आहे आणि या बैठकीला महापौर देखील उशिरा आल्या होत्या. काय नेमकं या बैठकीत झालेलं आहे? काय नेमकं बोलणं झालं आज? नाही, अडचणीमध्येच गेली 7-8 वर्ष मला वाटतं गणेशोत्सव साजरा होतोय आणि गणेशोत्सव मंडळाच्या अडचणी नेहमी आपण प्रशासनासमोर मांडतोय, पण काही दखल घेतली असं काही दिसत नाही. यावर्षी राज्य शासनाने गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देऊन सुद्धा आता 20 दिवसात गणेशोत्सव आला आणि 20-25 दिवसात उत्सवाला आणि मीटिंग लावणं एक चुकीचं आहे आणि मंडळांवर अन्याय केल्यासारखं असा विषय आहे. तर एक रस्त्यातले खिडकी खड्डे असतील, त्याचबरोबर एक खिडकी योजना असेल, परत वायरी असतील, यामुळे गणेश मंडळाला अनेक अडचणी येतात. त्याविषयी काय सांगाल? नाही, हे सगळे विषय जवळजवळ 5-6 वर्ष आपण प्रशासनासमोर मांडतोय, पण याच्यावर अजूनपर्यंत कोणती दखल घेतल्यासारखी असं वाटत. हे सगळे खड्ड्याचे विषय, खड्डे तसेच आहेत, खड्ड्यांचे विषय तसे आहेत, वायरिंगचे विषय तसे आहेत, ट्राफिकचे विषय तसे आहेत आणि हे सगळे विषय असून सुद्धा जर ठाणे महानगरपालिका ग्रीन गणेशोत्सवाचा जर अट्टहास करत असेल तर मला वाटतं हे कुठेतरी चुकीचं आहे. या गोष्टी पहिला सुधारणा केल्या पाहिजेत आणि त्यांनी कुठेतरी ग्रीन महोत्सव व्हावा किंवा मातीच्या मूर्त्या आणाव्या ठाण्यामध्ये आणि त्याचं हे व्हावं, ही स्वप्न त्यांनी बघावी. तब्बल वर्षभर रखडलेल्या ठाणे महापालिकेच्या गट क आणि गट संवर्गातील भरती प्रक्रियेला अखेर वेग आलाय. महापालिकेच्या 708 रिक्त पदांसाठी 1 आणि 2 सप्टेंबर रोजी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहेत. या भरतीसाठी सुमारे 24,000 अर्ज प्राप्त झाले असून परीक्षेनंतर MPSCच्या धर्तीवर पुढील निवड प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. अग्निशमन विभागातील 835 मंजूर पदांपैकी केवळ 325 अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत असल्याचं जूनमधील महासभेत निदर्शनास आलं होतं. त्यावेळी सर्वपक्षीय नगरसेवकांनी तातडीने भरती करण्याची मागणी केली होती. महापालिकेने 10 ऑगस्ट 2025 रोजी विविध पदांच्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली होती. मात्र फायरमन पदांसाठी होमगार्ड जवानांना देण्यात येणाऱ्या 5% समांतर आरक्षणाचा समावेश करण्यात आला नव्हता. फायरमन 381, चालक, यंत्रचालक 207, सहाय्यक फायरमन 13 आणि अभियांत्रिकी विभागातील 107 पदांचा समावेश असून अभियांत्रिकी विभागात कनिष्ठ अभियंता 24, यांत्रिकी 16, विद्युत 4 आणि कनिष्ठ अभियंता स्थळ पर्यवेक्षकाची 63 पदं आहेत. यावेळी अत्यावश्यक सेवांमधील अग्निशमन आणि अभियांत्रिकी विभागातील पदांचीच भरती करण्यात येणार असून इतर संवर्गातील पदांची भरती स्वतंत्रपणे केली जाणार आहे. वर्षभरानंतर भरती प्रक्रियेला मुहूर्त मिळाल्यानं उमेदवारांना मोठा दिलासा मिळालाय.
ठाण्यासह अनेक शहरात 200 कोटींचा घोटाळा करणाऱ्या फायनान्स कंपनीच्या मुख्य सूत्रधाराला अटक करण्यासाठी सर्वसामान्य गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी तपास अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात कारवाईची दिशा ठरवण्यात आली. भाजपच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात आमदार संजय केळकर यांनी एका फायनान्स कंपनीने फसवणूक केलेल्या सर्वसामान्य गुंतवणूकदार आणि संबंधित प्रकरणातील तपास अधिकारी यांनी चर्चा घडवून आणली. या प्रकरणात अंदाजे 200 कोटींची फसवणूक झाली असून कंपनीच्या इतर संचालकांना ताब्यात घेण्यात आलं असलं तरी मुख्य सूत्रधार सचिन राणे याला अद्याप अटक करण्यात आली नाही. तसंच या प्रकरणात कंपनीची किती मालमत्ता जप्त करण्यात आली, गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे कधी मिळणार, सूत्रधाराला कधी अटक करण्यात यावर चर्चा करण्यात आली. यावेळी कारवाईची दिशा ठरवण्यात आली असून याबाबत गृहसचिवांकडे देखील पाठपुरावा करणार असल्याची माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली आहे. रखडलेल्या एसआरई आणि पुनर्विकास प्रकल्पातील पीडित रहिवाशांचे प्रतिनिधी देखील या कार्यक्रमात उपस्थित होते. शेलारपाडा येथील एसआरई प्रकल्पात राजकीय नेत्यांच्या दबावाखाली विकासक काम करत असल्याचा आरोपही रहिवाशांनी केला. या प्रकल्पासह 3 ठिकाणचे रहिवासी उपस्थित होते. या प्रकरणात वेळ पडली तर विकासकांना बदलण्यास भाग पाडू अशी भूमिका केळकर यांनी घेतली. चरी भागातील गंगाधर सोसायटीचा पुनर्विकास गेली 6 वर्ष रखडला असून संबंधित विकासकाशी संपर्क साधून चर्चा केली. प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा आणि समन्वयातून प्रयत्न करणार असल्याचं केळकर यांनी सांगितलं. ठाणे शहरात क्लस्टर योजना राबवण्यासाठी क्लस्टर विकास कंपनीला ठाणे महानगरपालिकेकडून सर्व अधिकार देण्यात आले आहेत. त्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने 27 ऑगस्टला मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला होता. मात्र पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली. असा कोणता साप आहे की ज्याच्या शेपटीवर आम्ही पाय दिला म्हणून परवानगी नाकारण्यात आली असा सवाल करून ठाण्यात लोकशाहीचा मुर्दा पाडला जात आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. तसंच मोर्चा काढण्यावर ठाम असल्याचंही प्रधान यांनी सांगितलं. खासगी कंपनीला ठाणे शहरातील विकास कामांची धोरणं ठरवण्याचा अधिकार अप्रत्यक्ष देण्याचा कट रचण्यात आलाय. यापुढे क्लस्टर डेव्हलपमेंट बाबत कोणताही निर्णय घेण्याचे अधिकार या कंपनीला देण्यात येणार असून त्यामुळे महासभेचे अधिकार संपुष्टात येऊन सर्वच लोकप्रतिनिधींचं अवमूल्यन होणार आहे. तसंच ठाणे महानगरपालिकेच्या सर्वोच्च सभागृहाचा देखील हा अपमान आणि प्रशासकीय व्यवस्थेवर अविश्वास दाखवल्यासारखं झाला आहे असा आरोप करत डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली 27 ऑगस्ट रोजी क्लस्टर कार्यालयावर मोर्चा नेण्यात येणार होता. या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. पोलिसांच्या या भूमिकेवर मनोज प्रधान यांनी सडकून टीका केली आहे. शुक्रवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास आपण मोर्चाच्या आयोजनाबाबत वागळे स्टेट पोलीस स्टेशनला माहिती देणारं पत्र दिलं होतं. त्यानंतर सायंकाळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांच्या सहीने नोटीस पाठवून 1 सप्टेंबर पर्यंत मनाई आदेश असल्याचं कळवून या मोर्चाला परवानगी नाकारल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही मूलभूत प्रश्नांना हात घालणार होतो. या शहरात 4000 एकरवर बांधकाम केलं जाणार आहे. त्यांना 12.5चा FSI कोणत्या आधारावर दिला जात आहे, या बांधकामानंतर ठाण्यात किती घरांची निर्मिती होणार आहे, ठाण्यात किती लोक वास्तव्यास येतील, त्यांना पाणी पुरवठा कसा करणार, सांडपाणी आणि मलनिस्सारण यांचं नियोजन कसं करणार, या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागू नयेत म्हणून मोर्चालाच परवानगी नाकारली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. एकंदर या शहराची विक्री करायची आहे आणि ठाणेकरांचा आवाज दाबायचा आहे. इतर राजकीय पक्षांनी नपुसकासारखी तुमची भूमिका स्वीकारावी असंच या लोकांना वाटत आहे. मात्र हे आम्हाला मान्य नसल्यानेच आम्ही सनदशीर मार्गानं मोर्चा काढत होतो. मात्र कंपनीनं आपले सत्तेतील वजन वापरून हुकुमशाही पद्धतीनं मोर्चाला परवानगी नाकारली आहे. हा प्रकार लोकशाहीला मारक आहे. पोलिसांच्या मदतीने एखादी खासगी कंपनी लोकशाहीचा खून करत आहे. हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष सहन करणार नाही असा इशाराही मनोज प्रधान यांनी दिलाय. वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी नागरिकांना थेट व्हॉट्सअपद्वारे तक्रार नोंदवता येईल. तक्रारीसह पाठवलेल्या छायाचित्रांच्या आधारे पोलिसांकडून तातडीने पडताळणी करून कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे आता नियमभंग करणाऱ्या चालकांविरोधात नागरिकांनाही तक्रारी करता येणार आहेत. ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे आणि सहपोलीस आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या निर्देशानुसार ठाणे शहर वाहतूक शाखेनं हा उपक्रम सुरू केलाय. ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील विविध वाहतूक
उपविभागांसाठी 18 अधिकृत व्हॉट्सअप क्रमांक जाहीर करण्यात आलेत. विरुद्ध मार्गिकेवरून वाहन चालवणं, दुचाकीवर 3 प्रवासी, नियमबाह्य वाहन क्रमांक, बेकायदेशीर वाहन उभं करणं, वाहतुकीस अडथळा निर्माण करणं यांच्यासह अन्य वाहतूक नियमांचं उल्लंघन आढळल्यास त्याची माहिती संबंधित वाहतूक उपविभागाच्या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवता येणार आहे. प्राप्त तक्रारीतील छायाचित्र आणि उपलब्ध माहितीच्या आधारे संबंधित वाहतूक अधिकारी किंवा अंमलदारांकडून पडताळणी करण्यात येईल. नियमभंग झाल्याचं स्पष्ट झाल्यास संबंधित वाहनावर ई-चालान कारवाई करण्यात येणार आहे. तसंच करण्यात आलेल्या कारवाईची माहिती तक्रारदार नागरिकाला देणंही अधिक सुलभ होणार आहे. मोबाईलद्वारे तक्रार करताना नागरिकांनी किमान 3 सुस्पष्ट छायाचित्र पाठवावीत. विशेषतः वाहनाचा नोंदणी क्रमांक स्पष्ट दिसेल अशा पद्धतीनं छायाचित्र काढण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे. तक्रारीसोबत वाहन क्रमांक, घटनास्थळ आणि नेमका वाहतूक नियमभंग याची माहिती देणं आवश्यक असल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलंय. ठाण्यातील कळवा परिसरातील फुले नगर येथे 2 गटात तुफान, दगडफेक आणि कोयत्यानं हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. काही तरुणांकडून अंमली पदार्थांचं सेवन करून स्थानिकांना त्रास दिला जात असल्याच्या कारणावरून हा वाद झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेचा दगडफेक आणि कोयत्यानं धाक दाखवतानाचा सीसीटीव्ही व्हिडिओ देखील समोर आला असून परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झाले. या प्रकरणी कळवा पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली आहे. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास तुम्ही ती यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुकवरही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्या आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. तर मग पुन्हा भेटू याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह. आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.